घेतलेला तो निर्णय अतिशय कौतुकास्पद आहे आणि तशा पद्धतीचा निर्णय आपल्याकडेही असला पाहिजे. कारण सामान्य जनतेला एकंदरीत जी काही शिक्षणाचा बाजार झालेला आहे, म्हणजे धनदांडग्यांनाच आता शिक्षण, उच्च शिक्षण किंवा चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेता येईल अशा पद्धतीची सध्याची जी शिक्षण व्यवस्था निर्माण झालेली आहे, यातून जर मार्ग काढायचा असेल तर सरकारनं एकूण बजेटच्या किमान 10% हे केवळ शिक्षणावर खर्च करून सरकारी शिक्षणामध्येच किंवा सरकारी व्यवस्थेमधूनच शिक्षणाचं त्या ठिकाणी व्यवस्था केली पाहिजे. पण दुर्दैवानं आपल्याकडं थोडं विरुद्ध दिसतंय. शिक्षणाच्या म्हणजे सरकारच्या जी शिक्षण व्यवस्था आहे ती कुठंतरी बंद पाडायची आणि खाजगीकरणाला त्या ठिकाणी कुठंतरी प्रोत्साहन द्यायचं, हा जो प्रकार आहे हा निश्चितच पुढं चालून घातक ठरणार आहे. म्हणून त्यामध्ये बदल करून सरकारनं स्वतःच्याच व्यवस्थेमधून 10% एकूण बजेटच्या निधी त्या ठिकाणी राखून ठेवून शिक्षणाच्या बाबतीमध्ये अधिकाधिक सकारात्मक व्हावं, हीच महात्मा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, राजर्षी शाहू महाराज असतील आणि ज्यांनी ज्यांनी शिक्षणासाठी आग्रह या देशामध्ये धरला त्या सर्व समाज सुधारकांना खऱ्या अर्थानं आदरांजली ठरेल. तात्यासाहेब क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंती आहे आणि महात्मा फुलेंची जयंती ही केवळ महाराष्ट्रातच नाही तर संबंध देशामध्ये मोठ्या उत्साहामध्ये सर्वत्र साजरी करण्यात येत असते. कारण महात्मा फुलेंच्या जन्मानं या देशामध्ये एका सामाजिक आणि शैक्षणिक क्रांतीची पहाट सुरू झालेली होती आणि म्हणून निश्चितच महात्मा फुलेंचं एकूण जे काही जीवनकार्य आहे किंवा त्यांनी एकूण राष्ट्रासाठी समाजासाठी दिलेलं जे योगदान आहे या सर्वाचं स्मरण व्हावं आणि त्यांनी दाखवून दिलेल्या वाटेवरून पुन्हा एकदा समाजानं वाटचाल करावी या उद्देशानं या जयंतीच्या निमित्तानं सर्वत्र जयंती साजरी करून त्यांच्या कार्याला उजाळा देण्यात येत असतो. यावर्षीचं हे वर्ष हे महात्मा फुलेंचं द्विशताब्दी जन्मवर्ष आहे, जयंती वर्ष आहे आणि त्या निमित्तानं महाराष्ट्र सरकारनं हे वर्षभर साजरं करण्याचं निर्णय महाराष्ट्र सरकारनं घेतलेला आहे. हा निर्णय अतिशय अभिनंदनास्पद आहे की या निमित्तानं संबंध वर्षभर क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा जीवनकार्य संबंध राज्यातील जनतेपर्यंत पोहोचेल आणि महात्मा फुले यांनी जे काही या राज्यासाठी, देशासाठी, समाजासाठी केलेलं कार्य आहे या कार्याचं एक स्मरण आणि एक जे काही हे आहे ते त्या ठिकाणी जनतेपर्यंत पोहोचेल. निश्चितच महात्मा फुलेंच्या एकंदरीत सर्व कार्यापैकी शैक्षणिक कार्य आहे. कारण महात्मा ज्योतिराव फुलेंनी शिक्षणाच्या बाबतीमध्ये फार आग्रही होते की बहुजन समाज शिकला पाहिजे, जर शिकला तरच समाज हा पुढे येऊ शकतो आणि म्हणून त्या दृष्टीनं महात्मा फुलेंनी शिक्षणाच्या बाबतीमध्ये अतिशय आग्रह धरला होता. त्याला अनुसरून महाराष्ट्र सरकारनं महात्मा फुलेंच्या जयंतीचा हा दिवस शिक्षण दिन म्हणून साजरा करण्यात यावा यापुढं अशी सावता परिषदेच्या वतीनं आमची सरकारकडं मागणी असणार आहे. आणि सोबतच जे शिक्षणाचं बाजारीकरण सुरू झालेलं आहे, शिक्षणाच्या खाजगीकरणाच्या नावाखाली एक अक्षरशः बाजार मांडला गेलेला आहे, हा निश्चितच कुठंतरी घातक आहे. म्हणून सरकारनं शिक्षणाच्या बाबतीमध्ये अधिकाधिक सुधारणा करून सामान्य जनतेला सुद्धा चांगल्या प्रतीचं, चांगल्या दर्जाचं शिक्षण कशा पद्धतीनं मिळेल याचा प्रयत्न करणं हीच खऱ्या अर्थानं महात्मा ज्योतिराव फुलेंना आदरांजली ठरणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.